नमस्कार शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। कारण शेतकरी मित्रांनो, खरीप 2025चा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तो कोणत्या दिवशी होणार ते संपूर्ण बघूया। शेतकरी मित्रांनो, राज्यात 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले। त्यामुळे खरीप 2025चा आता विमा हा शेतकऱ्यांना मिळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे। आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2025चा आधार कशावर असेल तर शेतकरी मित्रांनो, खरीप आणि रब्बी पीक विमा थेट नुकसानीच्या अंदाजावर असते। त्यामध्ये दोन प्रकारचे घटक असतात। एक म्हणजे पीक कापणीचे अंतिम प्रयोग, म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यात सुमारे 63,000 पीक कापणी प्रयोग झाले आहेत आणि काही भागामध्ये हे प्रयोग काही समस्यांमुळे झाले नसून, म्हणजे शेतकरी मित्रांनो, काही सॅटेलाइट डिजिटल डाटा व इतर तंत्रज्ञानाचा वापर दोन्ही उत्पादनाची सरासरी काढून अंतिम उत्पादन निश्चित होते। शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आता कोणत्या पिकांचा समावेश आहे, त्या पिकांना पीक विमा मिळणार तर त्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, मका या 4 पिकांचा उल्लेख आहे। त्यानंतर महत्त्वाची सूचना, तर पीक विमा वाटप आज, उद्या आणि परवा अशा एकूण 3 टप्प्यामध्ये होणार आहे आणि त्या 3 टप्प्यामध्ये कोणते 14 जिल्हे पात्र असणार ते सुद्धा बघूया। शेतकरी मित्रांनो, आता कृषी विभागाने जाहीर केल्यानुसार खालील 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाचे काम सुरू आहे। जर तुमचा जिल्हा यादीत असेल तर तुमच्या खात्यावर सुद्धा आज नाही तर उद्या नाही तर म्हणजे 1 ते 2 दिवसात तुमच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड म्हणजे एकूण 6 जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात विमा मिळणार। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर म्हणजे या 5 जिल्ह्यांना सुद्धा दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार। तिसऱ्या टप्प्यामध्ये सातारा, रायगड, रत्नागिरी या 3 जिल्ह्यांना सुद्धा 1 ते 2 दिवसात त्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे पैसे जमा होणार पीक विम्याचे। त्यानंतर सर्वाधिक लाभ कोणत्या पिकांचा शेतकऱ्यांना होणार तर कांदा, सोयाबीन, बाजरी, त्यानंतर ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांचा सर्वाधिक विमा हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा विमा जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।